नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक वेगळ्या टाईपचा व्हिडिओ आणला आहे. आणि तो वेगळ्या टाईपचा व्हिडिओ म्हणजे कुठला आहे तर तो आरोग्य संबंधामध्ये आहे. आता आरोग्य संबंधामध्ये म्हणजे कसं की हल्लीच्या जीवनामध्ये धकाधकीचे जीवन आहे सध्या, त्याच्यामध्ये आरोग्यसंबंधी अनेक अडचणी यायला सुरुवात झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ मानदुखी, पोटदुखी, पायदुखी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या ज्या काही व्याधी आहेत ते सतत लोकांना रोजच्या रोज येत असतात. तर आता त्याच्यावरती औषधं घेणे, सतत औषधं घेणे किंवा डॉक्टरकडे जाणे, वेगवेगळ्या औषधाचा प्रयोग करून बघणे, वेगवेगळ्या गोळ्या औषधं घेत राहणे, असं सध्याचं जीवन आहे. आणि बराचसा जो पैसा आहे हा रोगराई आणि याच्यामध्ये खर्च होतो. तर हे मी सगळं ऑब्झर्व करतो आहे की बाबा याच्यामध्ये काही असं मध्याचं सोल्युशन असं काही काढता येईल का की ज्याच्यातनं तुम्हाला घरगुती उपायामधनं या सर्व गोष्टी करता येतील. तर घरगुती उपाय म्हणजे कसं, डॉक्टर लोक सांगत असतात की ही गोळी घे, आता ही आपल्याला बरेच वर्ष गोळी घ्यायला लागेल किंवा काय, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. तर हे लॉजिकली मला स्वतःला पटत नाही आणि तुम्हालाही पटत नसतं की बाबा ही आयुष्यभर मी गोळी कशी काय घेऊ. तर आता त्याच्यावर पण पर्याय नसतो, कारण काय की ती गोळी नाही घेतली तर वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात आणि मग डॉक्टर सांगत असतात की तुम्ही ती गोळी घेतच राहा. पण डॉक्टरांनी ही गोष्ट महत्त्वाची की बाबा ती बेसिकमध्ये का होते याच्यावर अभ्यास करून मग ती गोळी जायला पाहिजे, त्याची असं काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे. आता ह्याच्यावर मी बराच विचार केला की बाबा असं काही सोल्युशन आहे का. आता पूर्वीचे लोकही जगत होते चांगल्या प्रकारे आणि पूर्वी किती व्याधी कमी होत्या किंवा किती हे होतं. तर आता त्याच्यावर मी बराच रिसर्च केला की बाबा बरंच विचार केला की बाबा कसं काय याच्यावरती मध्य काढता येईल. तर त्याच्यामध्ये एक मला असं एक सापडलं की पूर्वी अनुलोम विलोम जो प्रकार होता, म्हणजे पूर्वी नव्हता, आत्ताही सध्या सगळ्या लोकांना माहिती आहे. अनुलोम विलोममधलं जे अतिशय महत्त्वाचं जे अंग आहे ते म्हणजे कुंभक. तर ह्या कुंभकामध्ये ही सगळी जादू आहे ती लपलेली आहे. आता ही जादू जी काय आहे, जादू म्हणजे याच्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, त्याशिवाय ही जी काही आहे महत्त्वाची गोष्ट ती तुम्हाला कळणार नाही. आता मी पुढे सांगणार ही गोष्ट जी काही त्याच्यात महत्त्वाची आहे ती, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत. आता ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो की म्हणजे कशा पद्धतीने तो केला पाहिजे अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम करताना लोकांना साधारण एवढंच माहिती असतं की असं श्वास घ्यायचा आणि इकडनं सोडायचा, असं साधारण बऱ्याच लोकांना माहिती असतं. पण हे सायंटिफिकली बरोबर नाही. हा त्याच्यामध्ये म्हणजे पूरक रेचक एवढंच तुम्हाला माहिती आहे, पण याच्यामधला जो कुंभक आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आता हा कुंभक कसा करायचा तर हे तुम्हाला मी दाखवून ठेवतो. आता हे बघा, डाव्या नाकपुडीने इकडनं श्वास घ्यायचा आणि दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि इथं थांबून ठेवायचा श्वास, या इथे, म्हणजे तो आज्ञाचक्राच्या इथं वरच्या बाजूला थांबून राहतो आणि दुसऱ्या नाकपुडीने तो सोडून द्यायचा आणि परत त्याच ज्यांनी सोडलं त्याच नाकपुडीने परत घ्यायचा, परत इथं थांबवायचा आणि पुन्हा सोडून द्यायचं. अशा पद्धतीने समजा जर अनुलोम विलोम आपण केला, म्हणजे पूरक कुंभक रेचक अशा पद्धतीने जर केला तर याचा अतिशय चांगला फायदा होतो. आता ज्यावेळेला तुम्ही कुंभक करत असता म्हणजे त्यावेळेला दोन्ही नाकपुड्या बंद असतात, तर अशा वेळेला आपल्याला जेवढं त्रास होणार नाही एवढ्या पद्धतीनेच तो तिथं आतमध्ये ठेवायचा. गुदमरण्यासारखं, त्रास होण्यासारखं असं असेल तर अजिबात ठेवायचं नाही. जसं जसं जमेल तसं तसं ठेवत जायचं. आता सध्या म्हणजे 2 सेकंद, 5 सेकंद, 3 सेकंद, 10 सेकंद असं तो हळूहळू वाढवत न्यायचा. आता मी सध्या गेले 3 महिने याच्यावरती अभ्यास करतो आहे. मी पहिल्यांदा माझा 3 ते 4 सेकंदच कुंभक व्हायचा, आता तो 20-20, 25-25 सेकंदापर्यंत होतो. म्हणजे ते पूर्ण मी त्याची तयारी करून मग ते हळूहळू वाढवत नेला. तर आता त्याचा परिणाम कसा असतो, तो परिणाम फार महत्त्वाचा आहे की याचा जो पॉईंट आहे हा सगळ्या जवळजवळ सगळ्या व्याधीवरती हा लागू होऊ शकतो. हा जो काही कुंभकाचा जो प्रकार आहे तर तो कसा लागू होतो,
तर त्याबद्दल मी तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे. तर तो कसा लागू होतो ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही ज्या वेळेला हा श्वास वर घेता, वर घेतल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद केला, दोन्ही नाकपुड्या बंद जेव्हा करतो आपण इथं, तर त्यावेळेला तो इथं येऊन थांबतो श्वास, आणि मग इकडनं तो परत बाहेर पडतो, आणि परत इथून आपण घेतो, परत इथं येऊन थांबवतो, आणि इथून परत हे घेतो. आता इथं थांबवण्याचं सायंटिफिक रिझन असं आहे की इथं का थांबतो, ते इथं आज्ञाचक्राचा भाग असतो आपला इथे. तर इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या ज्या आहेत ते इथं केंद्रीभूत होतात. इथून सगळं त्याचं मूळाधार चक्रातनं मागणं उठून त्या ह्या बाजूने इथं येतात, अशा बाजूने इथं येऊन थांबतात, आणि इथून त्या पुन्हा अशा कार्यान्वित होत असतात. तर आता कसं आहे की आता हे रोग जे आहेत ह्या 3 नाड्यावरच कुठेतरी असतात. जे रोग असतात आयदर ते पित्तावर जातात किंवा कफावर जातात. या दोन्ही बाजूला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी अशा 2, आणि सुषुम्ना नाडी मधनं चाललेली असते. आता त्या डाव्या बाजूला असते ती चंद्रनाडी असते, त्यावरती सगळे कफाच्या संबंधातले जे विकार असतात ते या बाजूला असतात, आणि पित्ताच्या बाजूला ते असतं ते या बाजूला असतात. ठीक आहे. तर आता पण ती उघडताना मात्र अशी इकडनं उघडते आणि ही इकडनं उघडते, असं ते असं उघडत असतात. ठीक आहे. तर आता याचा अभ्यास कसा आहे की ज्यावेळेला आपण हे बंद करतो तो हा जो श्वास आहे हा श्वास तिथं जाऊन थांबतो. आता आपण डाव्या बाजूने जेव्हा घेतो तर घेऊन तो तिथं थांबला की तो उजव्या बाजूवरती हे करतो, दबाव करतो. मग सूर्यनाडीवर प्रेशर येतं, आणि सूर्यनाडीचे इथले जे काही आपल्या या उजव्या बाजूचे जे काही अडलेले असतात पेशी किंवा केशवाहिन्या किंवा मोठ्या नसा जे अडलेले असतात त्याच्यावर ते दबाव तयार होतो, आणि त्या दबावाने त्यातलं जे आतलं जे काय आतलं राहिलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये काही क्लॉटिंग असं कफ अडलेला असो, पित्त अडलेलं असं त्या पेशींमध्ये, तर तो रिलीज व्हायला सुरुवात होतो. वातही अडलेला असतो, सगळं रिलीज होऊन ते पोटात जायला सुरुवात होतो. आणि आपण परत उजव्या नाडीने असं उचलला आणि ठेवला परत की तो उजव्या नाडीचा दबाव डाव्या बाजूच्या नाडीवर येतो, आणि मग इकडनं या बाजूला त्याच पद्धतीने सगळं क्लिअर व्हायला सुरुवात होतं. आणि समजा आता तुम्हाला कफाचे विकार आहेत किंवा काही सर्दी होते तर तो डाव्या बाजूला असतो, पित्ताचे किंवा असं जलन होते, गरम होते तर ते उजव्या बाजूला. तर इथं जे काही नसांमध्ये ज्या अडचणी आलेल्या असतात संबंध शरीरातल्या, तर 72,000 ज्या नाड्या चालू असतात आतमध्ये, म्हणजे बारीक बारीक पेशीतनं ते चलनवलन सगळं चालू असतं. आता ते चलनवलन जे चालू आहे तर ते कुठल्या तरी पेशीमध्ये आपल्याच कर्मांमुळे काहीतरी गोंधळ होत असतो, की काय वेळेला आपण थंडीमध्ये जातो, काय वेळेला खूप उष्णता मध्ये जातो, की उष्ण खाल्लं जातं किंवा काय असं, तर त्यामुळे त्या विभागामध्ये सतत प्रॉब्लेम येत राहतात. तर ते प्रॉब्लेम समजा आपण त्यातल्या त्यात रोजच्या रोज हे सॉर्ट आऊट करत गेलो प्रॉब्लेम, तर म्हणजे ते प्रॉब्लेम तिथं खूप दिवस साठत नाही. आता समजा आपण खूप उष्ण खाते, म्हणजे खूप मांसाहार केला गेला तर ते उष्णता खूप वाढत असते शरीरातले, म्हणजे पित्त खूप सुटत असतं. त्यामुळे संबंध उजव्या बाजूवरती संबंध प्रेशर आलेलं असतं, म्हणजे सूर्यनाडीवर प्रचंड प्रेशर असतं, आणि सगळा दबाव तिथं राहून ते सगळे घट्ट होतात पेशी. किंवा आपण काही थंड खाण्यामध्ये आलं तर त्या डाव्या बाजूच्या नशा घट्ट होतात, आणि त्यातनंच मग तो सगळ्या ज्या हे आहे त्याच्यावर प्रेशर येत जातं, आणि प्रेशर यायला लागले की मग श्वासनलिकेवर प्रेशर येतं पुढं, ते सगळं याच्यावरती प्रेशर आलं मग त्याचा पुढं हृदयावरती परिणाम व्हायला सुरुवात होतो. तर ह्या ज्या नसा आहेत ह्या जर आपण वेळच्या वेळी जर क्लिअर केल्या आहे याचा दबाव टाकून, तर वेळच्या वेळी त्या क्लिअर होत जातात, आणि शरीर नॉर्मल होत जातं हळूहळू. आता याचा परिणाम असा आहे की बाबा ह्याचा परिणाम लगेच दिसत नाही, कारण काय की अनेक पेशी अडलेल्या असतात बऱ्याच, तर त्याला वेळ लागतो. आता ज्यांचं आयुष्य बाबा चांगल्या प्रकारे चाललं आहे त्यांना त्या पेशी कमी अडलेल्या असतात, पण ज्यांचं आयुष्य तेवढं नाही आहे किंवा कोण व्यसन करते, कोणी काय वेगळ्या किंवा मेंटल स्ट्रेस आहे अशा ह्याच्यामध्ये त्यांचं शरीर खूप डिस्टर्ब झालेलं असतं. तर अशा लोकांना ह्या विकारातनं हे जे काय आपण विकारातनं बाहेर पडण्यासाठी जे काय करतो आहे आत्ता, हे जे काय कुंभक हा प्रकार येतो हा जर आपण करत राहिला तर त्यांना थोडासा वेळ लागेल, पण यातनं 100% ते बाहेर पडणार. पण हल्ली लोकांना काय असं की नाही औषध घे बंद कर, औषध घे बंद, पण औषध फक्त तेवढ्यापुरतं बंद करतं. आता तुम्ही समजा ताप आला, तापावरची गोळी घेतली, ताप बंद झाला, पण तो ताप खरंच गेला का? नाही गेला, तो फक्त सरकला.
पण तो तिथंच आहे. पण त्यातली जी मूळ जी शरीरातली उष्णता आहे ही बाहेर पडली पाहिजे. तर तो आज तो गेला तर परत 2 दिवसांनी परत येणार, कारण ती उष्णता बाहेर नाही पडलेली अजून. तर ते महत्त्वाचं आहे. तर ते ह्या ह्याच्यातनं आपण क्लिअर करत असतो. अनुलोम विलोममुळे बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि हा जो कुंभक सतत मध्ये करत राहिल्यामुळं त्यातल्या आतल्या नसा ज्या आहेत त्या हळूहळू कार्यान्वित व्हायला सुरुवात होतं. म्हणजे त्या क्लिअर व्हायला सुरुवात होतं. म्हणजे आपण त्याला क्लॉटिंग जे होतं प्रत्येक ठिकाणी, तर ते क्लॉटिंग झाल्यामुळे जो सिग्नल्स असतात मेंदूकडनं येणारे सिग्नलच डिस्टर्ब व्हायला लागतात, कारण मध्ये क्लॉट असतो. तर त्यामुळे मग ऑर्गनला प्रॉब्लेम यायला लागतात, पुढच्या सगळ्या बाकीच्यांना प्रॉब्लेम यायला लागतात, एन्झायटी सुरू होते, हातपाय दुखायला लागतात, असे बऱ्याच प्रकारचे तिथं रोग यायला सुरुवात होते. तर हा जर का तुम्ही रोजच्या रोज समजा एक 3 वेळाला केला, सुरुवातीला आता आपण पहिल्यांदा 3 वेळा करा, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला कळलं की बॉडी आता संतुलित झाली, तर मग एक वेळ दिवसातनं 24 तासातनं एकदा करून टाकायचा. म्हणजे कसं बॉडीचं संतुलन बिघडत नाही. जर काही वेडावाकडा काही प्रकार झाला असेल तिथं, तर तो लगेच रिलीज होऊन बाजूला होतो. तर ही गोष्ट जर का तुम्ही करत राहिला तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि आरोग्य आहे तर सगळं आहे. त्यामुळं आरोग्यम धनसंपदा असं पूर्वी म्हणलेलं आहे. तर आरोग्य असलं तरच धन कमवू शकतो आणि तर ते धन कमवल्याचा आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग करून घेता येतो. जर आरोग्य नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. मी हलू शकत नाही, मी उठू शकत नाही, मला सारखे लगवेल लागते, शुगर वाढते, जर असेल तर त्याचं काही आपल्याला सुखही घेता येणार नाही. तर हा जो कुंभकाचा जो प्रकार आहे, हा जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला खूप त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि माझी तुम्हाला विनंती की हा तुम्ही करून बघावा, प्रत्येकाने थोडं थोडं का होईना करून बघावा आणि त्याचा खरंच चांगला इफेक्ट येतो. आणि तो इफेक्ट तुम्ही मला सांगा, कमेंट बॉक्स जो खाली असतो त्याच्यामध्ये तुम्ही मला कळवा की बाबा असं असं आहे, तर हे चांगला इफेक्ट येतो आहे किंवा काय काय वाटते, त्याचं तुम्ही मला कळवलं तर मला त्याच्यावरती आणखीन असे वेगवेगळ्या टाईपचे चांगले असे व्हिडिओ तयार करता येतील. आणि तुम्ही मला कळवलं या गोष्टी सगळ्या, तर मलाही चांगलं वाटतं आणि नवीन नवीन अशा वेगवेगळ्या काही काही करायला आयडिया करायला बरं वाटतं. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.